आता बातमी दोन कट्टर राजकीय शत्रूंची आणि एका ऑफर संदर्भातली। शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांसाठी मातोश्रीची दारं कायमची बंद असल्याचं संजय राऊत काहीच दिवसांपूर्वी छातीटोकपणे सांगत होते। आता हीच दारं किलकिली झाल्याचं खुद्द राऊतच म्हणतात। शिवसेना एकच आहे, ज्यांना परतायचे त्यांनी मातोश्रीवर यावं अशी खुली ऑफर राऊतांनी दिली आहे। मात्र या शिवसेना विलिनीकरणाच्या चर्चांना किनारा मराठवाड्यातल्या राजकारणाची। संभाजीनगरचे शिंदेचे नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपबद्दलची खतखत उघड केली। त्याला ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी हवा दिली। यानंतर संतापलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही शाब्दिक हल्ला चढवला। त्यामुळे मराठवाड्यातल्या नेत्यांमधला संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। मात्र या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेला आणि त्याआडून भाजपला डिवचण्याची संधी ठाकरेंच्या शिवसेनेने साधली। त्यामुळे गद्दार, मिंधे, 50 खोके एकदम ओके अशी शिंदेंची संभावना करणाऱ्या राऊतांना शिंदेंच्या शिवसेनेनेही मग कठोर शब्दात उत्तर दिलंय। ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं। एवढी का वेळ आली संजय राऊतांवर? आधी म्हणत होते दरवाजा बंद आहे, यापुढे एंट्री नाही। तुमच्या दरवाजावर येणार कोण? कोणच तुमच्या समोर टिकत नाहीये तुमच्या घरात। आणि कोण म्हणते दानवे हा तुमचा माणूस आहे ना, त्याच्यावर ही म्हणण्याची वेळ का आली? लक्षात ठेवा, कोणी टिकणार नाहीये तुम्ही। आणि शिवसेना ओरिजिनल आमच्याकडे आहे, तुमची आहे ती उभाटा आहे। दरम्यान काल अब्दुल सत्तारांनी भाजपवर टीका करत दोन्ही शिवसेनांनी एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली। त्यानंतर अंबादास दानवेंनीही त्यावर संमती दर्शवली। यानंतर आज दोन्ही नेत्यांची एका दौऱ्यादरम्यान गळाभेट झाली आणि ती दृश्य आता सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहेत। तर हे म्हणतात आम्ही शिवसेना आहोत, ही जागा शिवसेनेची, मी स्वतःच निवडून आलेलो ना शिवसेनेचा मागश्वास इथं, मग ही जागा यांना का नाही मिळाली? याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीनं यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि हीच भूमिका सत्तारांनी मांडली। बरं झालं आता गुवाहाटीचं बाहेर आलं, बरं झालं ना सुरतचं बाहेर आलं। आता आम्ही म्हणत होतो तर नाही, आता सत्तारच बोलले। त्याच्यामुळे वरती बोलवलं तरी ठीक आहे, एखादा माणूस एखादा फॉर्म वापस घेऊ शकतो, पण त्याच्या मनातलं मतदाराला थोडी काही करू शकतो।